खाली बसलेले बंधू उभे नाही राहिले. मंचावरील सन्माननीय मुख्याध्यापक आदरणीय माडी सर, आदरणीय राणे सर आणि माझ्या कागदाच्या तुकड्यांनो, आज मन थोडं जड झालेलं आहे आणि शब्द ओठांवरती यायला अक्षरशः कच खात आहे. कवी कुसुमाग्रज म्हणतात तसं, नका विचारू असे मला की कुठे चालली पावले, नका विचारू असे मला की कुठे चालली पावले, जरा थांबवा रे वारे, जरा थांबवा वारे, आता डोळे माझे पानावले, आता डोळे माझे पानावले. आज खरोखरच डोळे पाणावलेले आहेत, कारण समोर बसलेला प्रत्येक चेहरा मला आजचा वाटत नाही. डोळ्यासमोरून एक असा फ्लॅशबॅक जातोय. चौथीचे ते छोटेसे चिमुरडे पाय जेव्हा आपल्या शाळेच्या अंगणात पडले होते, तेव्हापासून आज तुम्ही 10वीची जी उंची गाठेपर्यंतचा जो प्रवास मी स्वतः अनुभवलेला आहे. तब्बल 7 वर्ष सावलीसारखं तुमच्यासोबत मी आहे. सावलीसारखं तुम्हाला जपलंय, तुम्हाला तुमची काळजी घेतली आहे आणि तुम्ही माझी घेतलेली. ज्याप्रमाणे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असं आपण म्हणतो. गुरु हा देवाच्या ठाई आहे, ईश्वराच्या ठाई आहे. पण एक गुरु, विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा, एक गुरु हा विद्यार्थ्यांशिवाय अपूर्ण आहे. मला शिक्षक म्हणून जे मी घडलो, जसं मी तुम्हाला विद्यार्थी म्हणून घडवलं, तसं तुम्हाला शिकवता शिकवता एक उत्तम शिक्षक म्हणून मी सुद्धा घडलो आहे. तुमचे अगणित असे एक शिक्षक जे मी घडलो, त्यासाठी तुमचे भरपूर माझ्यावरती एक उपकार आहे. जसा विद्यार्थ्यांशिवाय म्हणजे गुरुशिवाय विद्यार्थी अपूर्ण आहे, तसेच तुमच्याशिवाय आमचं आयुष्यसुद्धा अपूर्ण आहे. आणि माझं भाग्य की मी स्टँडर्ड A, B, C तिन्हींना मी जवळपास प्रत्येक विषय तुमचा मी घेतलेला आहे. तुम्हाला मी विज्ञान शिकवलं जेणेकरून तुम्ही तर्कशुद्ध विचार करायला हवा. तुम्हाला मी इतिहास शिकवला जेणेकरून तुम्ही आपल्या मातीचा स्वाभिमान तुम्ही विसरू नये, म्हणून मी तुम्हाला इतिहास शिकवला. मी तुम्हाला भूगोल शिकवला. त्याचं कारण आहे बाळांनो की जग किती विशाल आहे याची जाणीव तुम्हाला व्हायला हवी. आणि हिंदी मराठीच्या माध्यमातून मी तुम्हाला आपल्या थोर साहित्यिकांबद्दल त्याच्या साहित्याची गोडी मी तुम्हाला चाखवली. पण मुलांनो, पुस्तकी ज्ञानापेक्षाही मी तुम्हाला माणुसकी आणि संस्काराचे धडे देण्याचा प्रयत्न केला. आणि बाकी सर्व विसरला तरी चालेल, पण ते धडे, ती माणुसकी ही कधीही विसरू नका. विद्या ददाती विनय, विनया दाती पात्रताम. याचा अर्थ विद्या नम्रता देते आणि नम्रतेतूनच माणसाची खरी पात्रता सिद्ध होते. या 7 वर्षात अनेक घटना घडल्या आणि या सगळ्या घटना म्हणजे माझ्या आयुष्याची शिदोरी आहे. स्टँडर्ड Bचा तो अट्ट मी कधीच विसरू शकणार नाही. खराटे सरच आम्हाला वर्ग शिक्षक हवे असं म्हणून रोज प्रिन्सिपल सरांच्या ऑफिसमध्ये जाऊन हट्ट करणारे तुम्ही माझ्या नेहमी लक्षात राहाल. आणि तो तुमचा हट्ट माझ्यासाठी पुरस्कारासारखा होता. सलग 3 वर्ष 4 वर्ष तुमचा क्लास टीचर होण्याचा मान मी मिळवला. आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मला आजीवन वर्ग शिक्षक ही पदवी देऊन टाकली की आमचे वर्ग शिक्षक कोणी असले सर तरी तुम्हीच आमचे शेवटपर्यंत वर्ग शिक्षक राहसाल असं भाग्य मला मिळालं. माझा वाढदिवस म्हणजे तुमच्यासाठी जणू काही घरचा सणच होता. पण मुलांनो, एवढ्या उत्साहामध्ये तुम्ही माझा वाढदिवस साजरा केला
असे वाढदिवस मी खरंच आयुष्यात माझ्या याआधी कोणी साजरे केले नाही आणि मला नाही वाटत की यानंतर कोणी करेल, न भूतो न भविष्यती. असं तुम्ही प्रेम मला दिलं आणि त्या प्रेमाचा मी सदैव ऋणी राहील. मुलांनो, जसं मी तुमच्यावर प्रेम केलं तसं मी तुम्हाला शिक्षाही केली. कधी रागवलं मी तुम्हाला, बऱ्याचदा वर्गाच्या बाहेर उभं केलं, पण त्या शिक्षेमागचा जो उद्देश होता तो तुम्हाला त्रास देण्याचा कधीच नव्हता. ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देण्यासाठी वरून फटका मारतो, पण खालून हाताचा आधार देतो, अगदी तसंच माझं वागणं होतं. त्या शिक्षेचा राग मनात न धरता तुम्ही मला जे प्रेम दिलं त्यासाठी मी तुमचा सदैव ऋणी राहील. मला आठवतोय स्टँडर्ड 7 स्टँडर्ड सी मधला तो सीन मला अजूनही आठवतोय. ज्यावेळेस दिवाळीपर्यंत मी तुम्हाला SST शिकवलं आणि नंतर मी ते प्रिन्सिपल सरांना सांगून कमी करून घेतलं. मी सरांना सांगितलं होतं की माझा थोडासा भार कमी करा. मला असं वाटलं ते 8 स्टँडर्डचा SST माझ्याकडून काढून घेतील, पण त्यांनी 7 स्टँडर्डचा काढला. आणि खरं तर माझी सुद्धा तिथं पंचायत झाली होती. मला पण तुमचा वर्ग सोडून जावंसं वाटत नव्हतं, पण मला ते जास्त जरा वर्कलोड झाला होता, त्याच्यामुळं मनावरती अगदी दगड ठेवून मी सरांना हो सांगितलं. आणि तुम्ही जे ढसाढसा रडले होते, तर खरं सांगू का मुलांना, ते तुमचे नुसते अश्रू नसून आपल्यातल्या घट्ट नाट्याचे ते पडसाद होते. त्या दिवशी मला समजलं की शिक्षक फक्त फळ्यावर लिहित नसतो, तर तो विद्यार्थ्यांच्या हृदयावर कोरत असतो. मुलांना, उद्यापासून या शाळेत सगळं काही असेल. ही इमारत असेल, हे मैदान असेल, हा फळा असेल, हा खडूई असेल. नसेल फक्त तुमचा आरडाओरडा, तुमचं निरागस हसणं. उद्या या वर्गाच्या दारातून जेव्हा मी आज पाहिल, तेव्हा मला ते रिकामे बाग, तेव्हा मला ते रिकामे बेंचेस नेहमी तुमची आठवण करून देतील. आणि मोठी स्वप्न पहा, तुमच्या डोळ्यात उद्याची स्वप्न आज मला दिसायला पाहिजे. शिक्षकाचं आयुष्य हे निरोप समारंभाच्या दिवशी लक्षात येतं की 7 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष एक कुटुंब तयार करायचं आणि सर्व कुटुंबानं सोडून त्या शिक्षकाला सर्व कुटुंब सोडून एका दिवशी निघून जातं. यापेक्षा वाईट दिवस शिक्षकाच्या आयुष्यातला दुसरा कोणताच नसतो. तर आज तुम्ही ध्येयाच्या दिशेने पुढे निघून जाल. जाताना माझ्या हृदयाचा एक कोपरा तुम्ही घेऊन चाललेले आहात, कारण माझं हृदय म्हणजे तुम्ही होतात आणि माझं हृदय मी आज तुमच्याकडे सोपवून देतोय. आणि शाळा पोळकी झाली, तुम्ही या शाळेचा श्वास होतात. आता तुम्ही पंख पसरून उडणार आहात. त्यावेळेस हरिवंशराय बच्चन साहेबांच्या काही ओळी मला आठवतात. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.